नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहिजे आहे 3 डाळीपासून रेसिपी। 3 डाळीपासून म्हणजे ती आहे उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि मुगाची डाळ। उडदाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे, चणा डाळ 2 वाट्या आहेत आणि 1 वाटी मुगाची डाळ। फक्त चणा डाळ 2 वाटी घ्यायची आणि उडीद आणि मुगाची डाळ 1 वाटी घ्यायची। असं सगळं मिक्स करून आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि दळून घेतल्यानंतर ही रेसिपी बनवायची आहे। अगदी चटपटीत रेसिपी होते। लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा त्यांना दुपारच्या संध्याकाळच्या खाण्यासाठी किंवा तुम्ही कुठेही प्रवासाला घ्याल तर ही रेसिपी नक्कीच आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे। आता त्यासाठी आपल्याला काळं मीठ आहे, लाल पावडर आणि घेतलेलं आहे आपलं पापड खार। 1 टोप ठेवायचा आहे, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे, 1 चमचाभर पापड खार टाकायचं आहे। ही रेसिपी नक्कीच तुम्ही केली तर तोंडी लावायला सुद्धा आपण पापड करतो त्या पद्धतीत होणार आहे। एकदा करून ठेवा आणि महिनाभर खा अशी रेसिपी होणार आहे। छान उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला आणि ते पाणी थोडंसं कमी झालं का मग आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, पापड खार घातल्यामुळे आपल्या रेसिपीला छान करारीपणा येतो आणि कुरकुरीतही होतात। आता आपलं पाणी थंड झालेलं आहे, हे पहा। 1 ग्लास पाणी ठेवलं होतं, त्याचा आपलं अर्धा ग्लास झालेला आहे। आता आपलं पीठ 3 डाळींचं थोडंसं काढून ठेवायचं आहे, कारण आपलं पाणी जास्त होता कामा नाही किंवा कमी होता कामा नाही। नंतर लागलं तर वरून पीठ तुम्ही घालू शकता। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला ना मीठ घालायचं आहे ना तिखट, काहीही न घालता पीठ छान मळून घ्यायचं आहे। 1 ग्लासभर पाणी अर्धा ग्लास झालं होतं, त्या अर्ध्या ग्लासामध्ये आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि छान कडकच मळायचं आहे, घट्ट। तेल लावून ठेवायचं आहे व्यवस्थित आणि परत मळून घ्यायचं आहे। मळल्यानंतर त्या पिठाला गोळे करून घ्यायचे आणि ते गोळे थोडेसे आपल्याला वरवंट्याने वगैरे टेचून घ्यायचे आहेत। आपण जसं पापड करतो त्याच पद्धतीत ही रेसिपी आहे। नक्कीच तुम्ही कधी पाहिले का? नसली पाहिली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। थोडंसं टेचून घेतल्यानंतर वरवंट्याने पीठ मऊ होतं छान असं आणि लाटायला सोपं जातं, कारण आपल्याला अगदी पातळ लाटायचं आहे। आता गोळे आपण 3 करून ठेवले होते, ते गोळे आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ठेवायचे, म्हणजे पीठ सुकणार नाही। आता एका गोळ्याचे 5 गोळे करून घेतलेले आहे आणि त्या 5 लाट्या आपण छान पातळ होईपर्यंत लाटून घ्यायच्या आहेत। चपाती लाटतो तशाच लाटायच्यात, पण अगदी पातळ लाटायचं आहे पीठ लावून, कारण पिठाने सरसर लाटलं जातं, खाली चिटकतही नाही। त्यामुळे जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल त्याप्रमाणे लाटायचं आहे। आता पाची आपण
गोळे लाटून घेतलेले आहे आणि परत एकदा त्याच्यावरती फिनिशिंग म्हणून छान पातळ लाटायचं आहे पोलपटावरती. कारण आपण थोडं थोडं लाटून घेतल्यानंतर थोडं पीठ सुकलं जातं आणि आपल्या पोलपटावर छान लाटलं जातं. मैत्रिणींनो, इतकी चटकदार रेसिपी होते. तुम्ही कोणी पाहुणे आले तर ताटाला शोभा तर वाढवेलच, पण चवही तेवढीच भारी येणार आहे. आता हे काळं मीठ अख्खं होतं खडा, ते आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि बारीक दळून घ्यायचं आहे. आपण डब्यात भरून ठेवायची आहे काळं मीठ पावडर. आता लाट्या केलेल्या आहे त्यासुद्धा आपण लाट्या आपल्याला कापून घेतल्यानंतर व्यवस्थित जशा तुम्हाला पातळ हवे किंवा मोठ्या हवेत अशा कापून घ्यायच्या आहेत. मी ह्याप्रमाणे कापणार आहे, म्हणजे आपल्या नळ्या जशा असतात त्याप्रमाणे फुगल्या जातात टम अशा तेलामध्ये. हे पहा, सुंदर अशी पातळ पापडी आपली तयार होते. आणि ह्याला आपण काय नाव द्यायचं आहे ते सुद्धा सुचवा, कारण हे इतकं चटपटीत होतं. कितीही खाल्लं तर पोट तर भरत नाही, पण मनही भरणार नाही. इतकी क्रिस्पी आणि चटकदार रेसिपी होते. तेलात टाकल्या टाकल्या टम फुगणारी चटपटीत पापडी एकदा नक्की करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आपल्याला एकदम सगळ्या पापड्या टाकायच्या नाही, थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे छान तेलात फुगल्या जातात. हे पहा, आता छान क्रिस्पी झाल्यामुळे काढून घ्यायचे आहेत एका मोठ्या भांड्यामध्ये. तुम्ही 4 वाट्यांची जर ही रेसिपी बनवली पिठाची तर पूर्ण तुमचा 15 किलोचा डब्बा भरतोही. इतके छान असे खरपूस आणि कुरकुरीत होतात. आता थोड्या मी 5 लाटांच्या करून घेतलेल्या आहेत. त्यावर आपल्याला काळं मीठ घालायचं आहे आणि आपलं लाल तिखटही घालून घ्यायचं आहे. आपण आधी काही घातले नसल्यामुळे वरून चटपटीत असं करायचं आहे, म्हणजे खाताना आपल्याला दाताखाली छान असा कुरकुरीत आवाज तर येतो, पण तोंडाला आणि जिभेला चवही अप्रतिम चटकदार अफलातून येते. झालेले आहे पहा. आता वर खाली करून घ्यायचे आहे, म्हणजे मीठ आणि मसाला सगळ्या बाजूनी लागला जाणार. हे पहा, आपण पिठामध्ये काहीही न घालता ही रेसिपी अगदी रुचकर होते. झालेली आहे आणि डब्बा भरून ठेवा आणि महिनाभर खा. अशी आपली चोळाफळी हे नाव द्यायचं आहे हिला. नक्की करून पहा. परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. भारी आपली चोळाफळी तयार झालेली आहे. छोट्याशा भुकेसाठी ताटात वाढून जेवताना तुम्ही घेऊ शकता. बाय बाय मैत्रिणी, भेटूया पुढच्या